मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं होतं चंद्राचा आणि इंद्रदेवताचा जो संवाद होता आणि गुरूंचा, या तिघांचा संवाद आपण ऐकला। चंद्राने हे तर गुरूंची पत्नी त्यांच्या घरीच ठेवली आणि किती वर्षापर्यंत गुरूची पत्नी चंद्राने, त्याला 28 बायका असून सुद्धा तो गुरूची पत्नीवर प्रेम करत होता। आणि मग गुरु पण त्याच्याकडे खूप वेळा त्याची पत्नी मागायला गेले, तर चंद्राने ती वापस नाही केली। मग त्यावर इंद्राला सांगितलं, इंद्राने बी त्याला समजवलं। मग खूप वेळा गुरु गेल्यानंतर पण चंद्राने वापस नाही केली। मग इंद्र गेल्यावर दैत्य शुक्राचार्याचं पण मी तुम्हाला सांगितलं, दोघांचे भांडणं होत होते, गुरुद्वेष होत होता। आणि मग दैत्य गुरु शुक्राचार्य, खूप मोठे शुक्राचार्य, 2-3 वेळा मी तुम्हाला दैत्य शुक्राचार्याची पण छोटासा इंट्रो दिलेला आहे, म्हणजे लक्षात राहिला पाहिजे। कुठले पण आपण व्यास, मुनी, शुक्राचार्य असं काही राहिलेलं राहतं तर की कोणत्या यांचं किती महत्त्व आहे, कोण किती मोठं आहे याचं जाणीव पाहिजे, यासाठी मी तुम्हाला उदाहरणं पण देत राहते। तर दैत्य शुक्राचार्य हे गेले होते चंद्राजवळ की तू गुरुची पत्नी वापस कर, हे तुला शोभा नाही देत, हे असं जे करतो आहे। मग खूप कसेबसे सर्वांनी समजवले। मग त्यावेळेस चंद्राने गुरुची पत्नी वापस केली। पण ज्यावेळेस गुरुची बायको वापस त्याने तुझ्या घरी जा असं सांगितलं, गुरु घ्यायला आले, त्यावेळेस तिला गर्भधारणा झालेली होती। पण गर्भधारणामुळे तो मुलगा चंद्राचाच आहे। गुरुच्या पत्नीने पण कबूल केले की हा मुलगा चंद्राचाच आहे। मग त्यावर चंद्रदेवता पण त्याच्या मुलाला बघायला आले। त्याला माहिती पडलं की हिला मुलगा झाला आहे असं, तर तो बघायला आला। आणि मग नंतर गुरुच्या पत्नीला चंद्रापासून बुध कसा झाला ही कथा मी तुम्हाला सांगितली। आणि मग व्यासांकडून जशी मी तुम्हाला सांगितली। तर मित्रांनो, आता आपण पुढे होणार आहोत, राजा पुरुरवा याची जन्माची कथा आपण ऐकणार आहोत। एक अध्यायामध्ये आपण 15 अध्याय ऐकतो आहेत। पण मी मध्ये ते अध्याय बोलण्यात लिंक तुटते आपली, त्यामुळे मी मध्ये अध्याय बोलत नाही आहे। पहिल्या व्हिडिओमध्येच बोलली की हा 5 अध्याय आहेत असं, 1 ते 5 अध्याय आहेत असं। मग पुढे मी जर स्टार्ट आहे तर डायरेक्ट मग मी अध्याय पण आले, पण अध्याय नाही, कारण आपल्याला कथांशी मतलब आहे। कारण की कथा काय आहेत देवीच्या, ह्या देवी भागवत पुराण खूप काही जन्माचं आपल्या पदरी पुण्य राहतं, त्यांनाच एक देवी भागवत पुराण ऐकायला भेटतं। आणि ती आदी माया, आदी शक्ती, तिच्या आपण सर्व ताब्यामध्ये आहे। तिच्या ताब्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही। ब्रह्मदेव, विष्णुदेव, शिवसुद्धा सर्वजण तिच्या ताब्यामध्ये आहेत। एवढं निद्रा अवस्थेत विष्णू भगवान ज्या वेळेस झोपलेले होते, किती जणांनी त्यांना उठवलं। ब्रह्मदेवाला दैत्यांनी, मधु आणि कैटबाने आसन घेऊन घेतलं ब्रह्मदेवाचं। त्यावेळेस ब्रह्मदेवाने किती विनवण्या केल्या विष्णूंना की तुम्ही उठा, मला वाचवा, तुमचे भक्त पण आवाज देतील, तर तुम्ही जर वाचवायला नाही आले तर तुम्ही पालन करता कुठून होणार असं। तरी पण ब्रह्मदेवतांचं एवढं बोलणं, एवढं विनवण्या केलेल्या, कळवळीने आवाज देणं, रडणंसुद्धा विष्णू भगवानाने ऐकलं नाही का? ते आदी मायेच्या ताब्यामध्ये होते। आदी मायेने त्यांना झोपून ठेवलं होतं। ज्या वेळेस आदी माया त्यांच्या पाठीशी उभी राहून निघाली, त्यावेळेस विष्णू भगवान जागी झाले आणि हालचाल केली। त्यावेळेस ब्रह्मदेवाला समजलं की सर्व तिच्या अधीन आहे, आपण सुद्धा तिच्या अधीन आहे। आपण जे आता मी तुम्हाला देवी भागवत पुराण ऐकवत आहे, तर हे मी तिच्या अधीन असेल, तिला मंजूर असेल की तू ह्या वर्षी माझं पुराण वाच आणि प्रत्येक घरोघरी देवी महात्मे, देवी भागवत पुराण चालेल, हे तिच्या ताब्यात आहे। म्हणून तुम्ही पण एवढे भाग्यवान आहोत की एवढं देवी पुराण ऐकायला टाईम काढून बसत आहोत। सहजासहजी वेळ तुमच्यापासून तर माझ्यापर्यंत कोणालाच वेळ खूप कमी आहे। वेळ कसा कमी आहे? जिम्मेदारी वाढून गेली, जबाबदाऱ्या वाढून गेल्या, त्यामुळे वेळ कमी राहतो। जबाबदाऱ्या झोपू देत नाही, एक गोष्ट लक्षात ठेवून घ्या। ज्यांच्या डोक्यावर खूप काही जबाबदाऱ्या असतात ना, त्यांना झोप लागत नाही। तर जिम्मेदारी वाढून गेली, त्यामुळे आपण टाईमाचं बंधन ठेवतो, म्हणून टाईम कोणाजवळ नाही आहे।
तरी पण हे जास्तीत जास्त जणांनी वेळ काढून हे भागवत पुराण 1 तासाचं ऐकण्याचे करावे, हीच माझी विनंती आहे. आणि तुम्ही कुठल्या गावाहून ही माझी भागवत कथा ऐकत आहोत, म्हणजे आपल्या या देशामध्ये, भारत देशामध्ये कुठे कुठे आपल्या गावाहून देवी भागवत पुराण ऐकत आहेत, हे आपल्याला खूप गर्व पाहिजे नाव लिवायला. आणि मला वाचायला पण खूप गर्व येतो की आपल्या या देशामध्ये एवढे देवीचे महात्म्य आहे, एवढे भक्त आहे, एवढे लोक देवाची पूजा पाठ करत आहेत, म्हणजे आपल्याला आपल्या या भारत देशावर सुद्धा गर्व पाहिजे. म्हणून आपण हे जास्तीत जास्त जणांना, नातेवाईकांना शेअर करण्याचे करावे, म्हणजे हर प्रत्येक घरामध्ये देवी भागवत पुराण ह्या 9 दिवसाचं, या प्रत्येक जेवढे व्हिडिओ देवी भागवत पुराणाचे येतील, एवढे 18,000 शब्दांचं देवी पुराण आहे, तर हे प्रत्येक घरोघर पाहिजे आणि सर्वांचे कष्ट हरायला हवे. देवी माताला आपण हीच प्रार्थना करायला हवे की हे देवी माता आमचे दुःख, दारिद्र्य, सर्व कष्ट हरून घे आणि आम्हाला सुख शांती दे आणि आमच्या मुलाबाळांची खूप प्रगती होऊ दे आणि आपले कर्म असे हो की आपल्याला मागे फिरण्याची गरज न राहो. आपल्या कर्मावर आपल्याला विश्वास हवायला असा की आपण जे कर्म करत आहोत ते खूप चांगले करत आहोत. सर्वात पहिले तर कर्म करण्यामध्ये कोणाचं मन दुखवायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही. सर्वात पहिले मोठी गोष्ट, तुम्ही पूजा पाठ करा, पुराण ऐका, नका ऐका, पण कोणाचं मन नका दुखवू. हे एक सर्वात मोठं कर्म करा. कोणाला चांगलं नाही बोलू शकत तर वाईटसुद्धा बोलायचं नाही, चुपचाप राहायचं. सर्व नाही तर आपल्या पदरी पडतं. आणि इथंच आहे, वरती सर्व गर्दी झालेली आहे, वरती काहीच नाही आहे. जो आपण समोरच्याला एक बोट दाखवतो, 4 बोटं आपल्याकडे राहतात ना, ते रिटर्न लगेच येतं आपल्याला. आपल्याजवळ घाई आहे, परमात्म्याजवळ निस्ताई आहे. म्हणून घाई करून कोणालाच काही मन दुखून बोलायचे नाही आणि हे देवी पुराण ऐकायचे, आपले चांगले कर्म करून घ्यायचे. तर आता आपण पुढच्या अध्यायाला होऊया. त्या अगोदर कोणी जर माझ्या चॅनलला नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा नक्की की कुठून तुम्ही माझी भागवत कथा ऐकत आहात. जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद की खूप गावांच्या हजारो गावांच्या कमेंट्स येत आहेत. तर मी इतके गावांचे नाव बोलू पण नाही शकत, तर इतक्या गावांची आपली कथा ही गोव्याला पण गेली, दुबईला बी गेली. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की कुठून कुठून आपल्या कथा ऐकता आहेत, तर नक्की कमेंट्स करा. तर खूप सारे गावं आहेतच, गावांची नावं बोलायला गेली तर इतके गावांचे नाव आहे की 15 मिनटं गावांची लिस्ट बनवली तरी पण कमी होईल बोलायला पण. तर नक्की कमेंट्स करा. आणि काही जणांच्या कमेंट्स आल्या की ताई लाईव्ह व्हिडिओ करा, आम्हाला तुमचे दर्शन घ्यायचे. तर लाईव्ह व्हिडिओ म्हणजे करायला इकडे मी शहापूर गावात, बुऱ्हाणपूर जवळ खूप जणांच्या कमेंट्स पण आल्या की तुम्ही कुठे राहतात. तर मी बुऱ्हाणपूर जवळ शहापूर गाव आहे, 15 किलोमीटर गावात राहते. तर ह्या गावात जिओचं वायफायची जी लाईन आहे ती नाही आहे, तर माझ्या घरात वायफाय नाही आहे. मी जर लाईव्ह व्हिडिओ बी दाखवले पण तेवढं नेट पण भेटायला पाहिजे. माझ्याजवळ हेडफोनसुद्धा नाही आहे, फक्त देवी भागवत पुराण आणि साधा मोबाईल आहे व्हॉईससाठी. कारण ह्या गावाकडे जेव्हा येईल वायफाय अगर बसलं तर मी नक्की तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ पण दाखवेल. लाईव्ह व्हिडिओसाठी सर्व अरेंजमेंट करावी पण लागते, कोणी म्हणजे एक जण आपल्याजवळ पण लागतं. तर हे मी एकटी माझी बसून सर्व काही करून घेते. म्हणून हे जसे व्हिडिओ आहेत तसे ऐकण्याचे करावे. शिवलीला अमृत 11वा अध्याय लाईव्ह व्हिडिओमध्ये माझा असेल. खूप जण म्हणताय की आम्हाला तुमचं दर्शन करायचं आहे, तर तुम्ही तिथं लाईव्ह व्हिडिओमध्ये जाऊन, माझा एक लाईव्ह व्हिडिओ आहे, तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. आणि पहिलं पीक माझं येऊन जाईल. श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो, ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि आज या देवी भागवत पुराणाला सुरुवात करते. तर देवी माता आपल्या सर्वांचे दुःख कष्ट सर्व हरो आणि नवदुर्गा माता सर्वांच्या घरांमध्ये सूक्ष्म रूपाने विराजमान राहते. तर ती सूक्ष्म रूपाने येऊन आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करो, ही मी देवी माताला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. श्री गणेशाय नमो नमः. पहिली देवी माता शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचरणी माता, तिसरी चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा माता, 5वी स्कंद माता, 6वी कात्यायनी माता, 7वी कालरात्री माता, 8वी महागौरी माता, 9वी सिद्धदात्री माता. या 9 देव्यांना कोटी कोटी प्रणाम करून आज या व्हिडिओला सुरुवात करते. राजा पुरुरवा यांची जन्माची कथा. पुढे सूत सांगू लागले, आता हिला नावाच्या
इला नावाच्या स्त्रीला पुरुरवा कसा झाला ते ऐका. एक सुदमन नावाचा राजा होता. तो सत्यवचनी व जितेंद्रिय होता. एकेवेळी तो उत्तमपैकी घोड्यावर बसून व अमात्य बरोबर घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला होता. अनेक वन्य पशूंची शिकार करीत तो एका रमणीय अशा भागात गेला. तो अरण्य प्रदेश निरनिराळे वृक्षवेली, फळ झाडे व वन्य पक्ष्यांच्या गोड किलबिलाटांनी भरलेला होता. राजाने आनंदित मनाने त्या प्रदेशात प्रवेश केला. मात्र तिथे पाय ठेवताच त्याच्या घोड्यांसह सर्वजण स्त्रीदेहात रूपांतरित झाले. ही विचित्र गोष्ट पाहताच राजा मोठ्या काळजीत पडला. त्याला अतिशय लाजही वाटू लागली. तो विचार करू लागला की आता मी पुन्हा घराकडे तरी कसा जाऊ आणि राज्यकारभार तरी कसा करू. कुणी बरे माझ्यावर ही जादू केली असेल. ऋषींनी विचारले, लोमहर्षण पुत्रा सुता, ही गोष्ट तर खरोखरच मोठी चमत्कारिक आहे. वनामध्ये प्रवेश करता क्षणी स्त्रीरूप झालेल्या त्या राजाने पुढे काय केले ते आम्हाला सविस्तर सांग पाहू. सूत म्हणाला, कोणी एकेवेळी त्या ठिकाणी शंकर व पार्वती कामक्रीडा करीत होते. पार्वती वस्त्राशिवायच होती. अशा वेळी सनक आदी करून अनेक ऋषी शिवदर्शनाच्या इच्छेने त्याला शोधित फिरत होते आणि अकस्मात सर्व तिथे आले. त्यावेळी पार्वतीच्या अंगावर वस्त्र नव्हते आणि दोघंही परस्पराच्या मिठीत होते. अचानक आलेल्या ऋषींना पाहून पार्वतीला फार लाज वाटू लागली आणि एक वस्त्र अंगावर ओढून घेऊन तिथून लांब गेली. ऋषी सुद्धा मान फिरून नारायणाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या लगबगीने निघून गेले. शिवेची झालेली चमत्कारिक अथवा शंकराच्या ध्यानी आली आणि त्याने असा शाप दिला की आजपासून कुणीही नर या कोणी पण इथं येईल. वनामध्ये चुकून जरी आला तरी तो स्त्री होऊन जाईल. हा प्रकार ज्यांना ठाऊक झाला त्यांनी त्या दिशेकडे फिरकत नाही. पण सुदुम्नेला या गोष्टीची कल्पनाच नसल्यामुळे त्याने त्या वनात प्रवेश केला आणि सर्व सहकार्यासकट स्त्रीरूप झाले. अतिशय लाज वाटल्यामुळे तो इला असे नाव धारण करून त्याच वनात राहिला. पुढे देवयोगाने चंद्राचा पुत्र बुध हा फिरत असताना त्याच्या दृष्टीला त्या सर्व स्त्रिया पडल्या. कुतूहलापोटी चौकशी केली तेव्हा दोघे परस्पराकडे आकर्षित झाले. मग त्या उभयतकांच्या संवादातून जो पुत्र निपजला तोच पुरुरवा. नंतर त्या इलेने कुलगुरू वसिष्ठांचे स्मरण केले. सुदुम्नेची केवलवाणी अवस्था जाणून त्यांनी शंकराची प्रार्थना केली. प्रसन्न झालेल्या शंकरांनी वर मागण्यास सांगितले. तेव्हा वसिष्ठांनी सुदुम्न पुरुष व्हावा असे मागितले. पण आपण दिलेला शाप विफल होऊ नये म्हणून त्यांनी असे सांगितले की तो 1 महिनाभर स्त्री व 1 महिनाभर पुरुष होऊन राहील. नंतर तो राजा पुरुष झाल्यावर राज्यकारभार हाकत असे व स्त्री झाल्यावर अंतपुरातच राहत असे. जेव्हा पुरुरवा वयात आला तेव्हा त्याला राजावर बसून सुदम्ने वनात निघून गेला. तेथे त्याला नारद मुनी भेटले. त्यांनी राजाला देवीच्या 9 अक्षरांचा मंत्र दिला. ओम एम एम क्लीम चामुंडाय उच्चै नमा. या मंत्राचा जर आपण घरामध्ये 108 वेळा जप केला तर माता राणीचा आपल्या घरावर आशीर्वाद राहतो आणि पदोपदी सर्व भक्तांच्या सोबत राहते आणि सर्व कष्ट हरत राहते. म्हणून नारद मुनींनी ओम एम एम क्लीम या चामुंडाय उच्चै नमा या 9 अक्षराचा मंत्र दिला आणि राजाही भक्तिभावाने त्या मंत्राचा जप करू लागले. एकेवेळी ती तारिणीशिवाय देवी प्रसन्न होऊन त्यांच्या पुढे प्रकट झाली. दिव्य असे सौंदर्य असलेली ती सिंहावर बसलेली होती आणि मद्यपानामुळे धुंद झालेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. तिला पाहता क्षणी त्या राजाने साष्टांग लोटांगण घातले आणि तिचे स्तुती गायन आरंभले. तो म्हणाला, हे भगवती, तुझे दिव्य असे विख्यात आणि सर्व लोकांचे कल्याण करणारे रूप मी पाहतोय. देवगणांनी आराधना केलेली तुझी पावले त्यांना मी प्रणाम करतो, कारण भोग व मोक्ष तीच देतात. सर्व भुवनांमध्ये तुझ्या साकार होण्यामागेच कारण कोण जाणतं. सर्व देव आणि मुनी तुझ्या रूपाने मोहात पडतात. असे तुझे अविरणीय वैभव असून सुद्धा माझ्यासारख्या एका पामराची दया वाटून तू आलीस याचे मला मोठे नवल वाटते. शिव, विष्णू, ब्रह्मा, इंद्र, सूर्य, कुबेर, अग्नी, वरुण, वायू, चंद्र, वसु यापैकी कुणी सुद्धा तुझे महात्म्य जाणत नाही. मग कुणीही माणसाला ते कसे बरे कळावे. विष्णूंना फक्त तुझी लक्ष्मीच रूपच माहिती आहे. तसेच ब्रह्मदेवाला राजस रूप, उमा, शंभू यांना तामस रूप माहिती आहे. पण तुझे जे निर्गुण स्वरूप आहेत ते त्यांनाही ठाऊक नाही. माझ्यासारखा एक निर्बुद्ध आणि गुणविहीन मानव कुठे आणि तुझा हा माझ्यावरील उत्कृष्ट प्रसाद कुठे. तरी पण मला एवढेच कळते की तुझे धैर्याने परिपूर्ण लीला अशी आहे की जी केवळ श्रद्धेने तुझी सेवा करतात, पण त्या सर्वांवर तू कृपा करतेस. तू लक्ष्मीचे रूप धारण करून विष्णूला वरलेस खरे, पण स्वतःचेच अधिकार जाणत असल्यामुळे तो तुझ्याकडे सेवा अपेक्षित नाही, पण आपले पाय पवित्र व्हावे या हेतूने तू तुझ्याकडे ते चेपून घेते. आणखी एक गोष्ट अशी की कल्पवृक्षाप्रमाणे असणाऱ्या तुझ्या पावलांच्या प्रहाराची इच्छा करतो व तू सुद्धा त्या मदन बाणाने व्याकुळ झालेल्या सनातन आदी पुरुषाला चरणावर पडलेल्या पाहून तू रागाने
पायाने ताडण करते. जशी काळ्या भोर ढगात वीज शोभते तशी तू त्याच्या हृदयात राहतेस. त्यामुळे असा भास होतो की विष्णू तुझे वाहन आहे की काय, आणि असे आहे तर हा तुझ्या फक्त एका अंशाचा प्रभाव होय. मग तुझा संपूर्ण प्रभाव कोण जाणेल. जर तू रागाहून मधुसूदनाला टाकून जाशील तर त्या शक्ती नसलेल्या हरीची कोणीही पूजा करणार नाही. साहजिकच आहे की वैभव आणि शांती नसेल तर अशा माणसाला सर्वच सोडून जातात. ते अनंत सामर्थ्यवान देवी तुझ्या चरणांची नित्य सेवा करणारे ब्रह्मदेवासकट सर्व देव स्त्रिया झाले होते. मग तुझ्याच कृपेमुळे ते पुन्हा पुरुष झाले. आणखी तुझ्या शक्तीचे वर्णन मी किती करू. तुझी जर मला पुन्हा पुरुष बनवण्याची इच्छा असेल तर मी अवश्य तसाच होईल. तू पुरुषाकार आहेस की स्त्री रूपिणी आहेस, मग सगुण आहेस की निर्गुण आहेस हे मला जाणवायचे नाही. तू जशी आहेस तशीच तुला मी श्रद्धेने सतत प्रणाम करतो. अशीच भक्ती कायम राहावं हेच मागतो. सूत म्हणाला. अशा तऱ्हेने तेव्हा राजा संपूर्ण शरण गेला. तेव्हा देवीने प्रसन्न होऊन त्याला आपल्या पायाशी अढळ स्थान दिले, जे मुनींनी सुद्धा मिळवण्यास कठीण आहे. असे स्थान त्या सुदुम्मनाला देवीच्या कृपेने मिळाले. म्हणून जो श्रद्धा आणि भक्ती भावाने देवीची थोडीशी पण पूजा करतो, अर्चना करतो, थोडंसं भागवत पुराण ऐकून घेतलं, देवी महात्म्य ऐकून घेतलं, तरी सुद्धा देवी माता त्याच्या पायाजवळच जागा देते. आणि जे 1 ते 13 सप्तसतीचे पाठ ऐकल्याने जे पूर्ण फळाची प्राप्ती होते ते फक्त देवी भागवत पुराणाचे 2 शब्द ऐकल्यामुळे संपूर्ण पुराणाची प्राप्ती होऊन जाते. तुम्हाला हे भागवत पुराण कुठेच ऐकायला भेटणार नाही. एवढं महान पवित्र देवी महात्म्य, देवी महापुराण हे या जन्मीच आपल्याला ऐकायला मिळेल आणि याचे जन्म हे कायमस्वरूपी आपले कर्म बनून राहतील. देवी भागवत पुराणाचे जो कोणी श्रवण करतो त्याचे पुण्य कधीच संपणार नाही. अक्षय पुण्याची प्राप्ती होते. त्याच्यासोबतच हे पुण्य राहतं आणि त्यावेळेस आपल्याला यमदूत हात लावत नाही, देवीचे दूत हात लावतात. आणि यमदूतांच्या आपल्याला त्या यातना सुद्धा सहन कराव्या नाही लागत, कारण तिथे देवीचे दूत आपल्याला त्यांच्या पायाजवळ जागा देतात, देवीच्या पायाजवळ जागा देतात आणि आपल्याला फुलासारखं ठेवतात. म्हणून हे देवी पुराण श्रवण करण्याचे खूप महत्त्व आहे. म्हणून 2 शब्द बसून हे देवी पुराण जे कोणी ऐकतो त्याचे खूप काही जन्माचे पुण्य असते. त्यांचे दुःख दारिद्र्य सहजासहजी कमी होते. त्याच्या मुलांची बाळांची सर्व प्रगती, सर्व दूर कीर्ती पसरते. आणि जो कोणी हे देवी पुराण घरात कोणी ऐकत असेल तर त्याच्या मुखदर्शनाने दुसरे पण पावन होऊन जातात आणि त्यांचं घर सुद्धा पावन होऊन जातं. एवढं हे नारदाने सांगितलेलं आहे, मुनींना सांगितला आणि त्या देवीच्या कृपेने सुदुम्मनाला मिळालं. म्हणून सूत म्हणाले, पुढे ऐका. सुदुम्मनाच्या मृत्यूनंतर पुरुरवा राज्य करू लागला. तो खरोखरच एक गुणी व प्रजेचे पालन करणारा असा होता. तो सर्व लोकांकडून पूजेला जाणणारा धर्मचरणी होता. त्याची शक्ती प्रभुत्व श्रेष्ठ होती. साम दाम युक्ती वगैरे वापरून त्याने सर्वांवर विजय पावला होता. म्हणून जो कोणी सर्वांवर दया करतो, पशु प्राणी पक्षी आई वडील सासू सासरे सर्व नातेवाईकांना जो दया करतो त्याच्याबरोबर देवी माता साक्षात उभी राहते आणि त्याला कुठल्याही गोष्टीची कमी मिळत नाही. म्हणून पैसा खूप कमवला त्याला अर्थ नाही आहे. कोण तुमच्याजवळ किती आहेत आणि किती तुमच्यावर प्रेम करत आहात त्याला खूप महत्त्व आहे. म्हणून सर्वात जास्त सेवा आई वडिलांची सासू सासऱ्यांची करा. तुम्हाला जो कोणी आई वडिलांची सेवा करतो, सासू सासऱ्यांची सेवा करतं, ज्या सुना सासू सासऱ्यांची सेवा करतात त्यांना इकडे तिकडे जायची गरज नाही. त्यांचे 4 तीर्थ आणि 4 धाम त्यांच्या चरणावर राहतात. त्यांच्या घरात 4 धामाची पुण्यफळाची प्राप्ती होते. म्हणून रोज आंघोळ झाल्यावर आपल्या आई वडिलांचे नमस्कार करा. सासू सासऱ्यांना रोज जे टायमावर लागतं चहा पाणी नाश्ता जेवण त्यांची सेवा केला, ते सेवा केलेल्याचे पुण्यफळ तुम्हाला देवीच्या पूजामध्ये प्राप्त होईल. नाही पण दिवा लावला त्या दिवशी तरी पण चालेल, पण त्या सासू सासऱ्यांना काय पाहिजे ते दिलं तर आपल्याला संपूर्ण दिवसभराच्या पूजेचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. त्यांचा आत्मा कधीच दुखू नये. आई वडिलांचे जो कोणी आत्मा दुखवतो त्यांना यमदूत फार छळतात. म्हणून आई वडिलांना कधीच दुखू नये. त्या जे सांगतात त्यांचे ऐकायचे. हीच गोष्ट नारदांनी इथे सांगितलेली आहे पुराणमध्ये देवीजवळ. आणि देवीला ते मान्य आहे की जो कोणी आई वडिलांची सर्वात जास्त सेवा करतो तो मुलगा माझा सर्वात आवडता राहतो. आणि जो सुना सासू सासऱ्यांची सेवा करतात ती मुलगी माझी सर्वात जास्त आवडती राहते असे मुनींनी सांगितले. आणि मग अनेक यज्ञ करून मोठमोठी दाने दिली आणि त्यांची कीर्ती सर्व दूर पसरली. जो कोणी आई वडिलांची सेवा करतो त्याची कीर्ती सर्व दूर पसरते आणि मोठे मोठे दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होऊन जाते. अश्वमेघ पुण्यफळाची प्राप्ती होते. 1000 गायी दान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि मग उर्वशी नावाच्या एका अप्सराला ब्रह्मशापामुळे भूलोकी यावे लागले. तेव्हा पुरुरवाच्या खाती ऐकली असल्यामुळे ती त्यांच्यापाशी आली आणि त्याचे शील गुण
गंधर्व तिला ठाऊक होतेच, पण प्रत्यक्ष त्याला पाहताच त्याच्याकडे अधिकच आकर्षित झाली. उभयतांची भेट झाली तेव्हा त्याचा स्वीकार करण्यापूर्वी तिने 2 अटी घातल्या. त्या अशा की एक म्हणजे तिच्या पाशी प्राणप्रिय असे 2 मेंढे होते. उर्वशीच्या जवळ 2 मेंढे होते. तिच्यापाशी प्राणप्रिय असे 2 मेंढे होते. त्यांचे रक्षण राजाने करावे. तिला भोजनासाठी तुपाशिवाय दुसरे काहीच चालणार नाही. आणि दुसरी अट म्हणजे राजा संभोगाशिवाय नग्न दिसता कामा नये. यापैकी कोणती अट जर मोडली तर ती राजाला सोडून जाईल. ह्या अटी राजाने मान्य केल्या आणि ती शापाच्या काळ कंठीत त्याच्यासह राहू लागली. अनेक वर्षापर्यंत दोघंही सहवासात सुख लोटत होते. राजा तिच्यामध्ये एवढा गुंतला होता की राज्य कारभार आणखी इतर गोष्टी तर त्याने सोडूनच दिल्या होता. असा बराच काळ लोटला गेला. स्वर्गात इंद्र उर्वशीच्या विरहामुळे बेचैन झाला होता आणि गंधर्वांना बोलून म्हणाला की राजापाशी जे 2 मेंढे आहेत ते चोरून आणा, म्हणजे ती परत येईल. उर्वशी विना स्वर्ग सुना सुना वाटतो आहे आणि काहीही करा, पण उर्वशीला घेऊन या. मग एका काळोख्या रात्री विश्वासू सहित गंधर्व राजवाड्यापाशी आले. राजा व उर्वशी संभोगात मग्न आहेत असे पाहून ते तिचे मेंढे चोरून नेऊ लागले. तेव्हा त्या दोन्ही मेंढ्यांचे ओरडणे कानी पडल्यामुळे तिने राजाला सांगितले की ते दोन्ही मेंढे सोडवून आण. असे बजावून ती रडू लागली. तत्काळ राजा उठून तसाच धावला. त्याच वेळी गंधर्वांनी वीज चमकून प्रकाश पाडला आणि मेंढे तसेच टाकून ते पळून गेले. राजा मेंढे घेऊन परतला आणि विजेच्या प्रकाशामुळे राजा नग्न अवस्थेत दिसला. म्हणून अट मोडली गेल्यामुळे उर्वशी निघून गेली होती. तिच्या विरहाने दुःखी झालेला राजा तिचे नाव घेत भटकू लागला. असाच फिरत फिरत तो कुरुक्षेत्री गेला. तेव्हा तिथे त्याला उर्वशी दिसली. राजा म्हणाला, हे निष्ठुर स्त्रिये, आता तू सोडून गेल्यामुळे माझी अशी अवस्था झाली की तू निघून गेलीस. आता माझे शरीर कुठेही पडले आणि लांडगे व कावळे यांना हयाती भक्ष मिळेल. उर्वशीने सांगितले, अरे राजसिंहा, तू वेडा झालाय काय? तुझ्या शहाणापणा नष्ट कसा झाला? स्त्रियांची मैत्री कुणाशीच नसते, कारण त्यांचा लांडग्यासारखा स्वभाव होय. राजाने तर स्त्रिया व चोर यांचा विश्वास धरताच कामा नये. घरी परत जा आणि आनंदाने राज्यसुखाचा उपभोग घे. सूत म्हणाला, या तिच्या सांगण्यावर काही उपयोग झाला नाही आणि त्यांनी स्वैरणीने स्त्रीमध्ये मन गुंतल्यामुळे राजा अत्यंत दुःखी झाला. आणि उर्वशीची कथा बहुविध नावाने वेदरुक्त आहेतच, म्हणून ही कथा या वेदरुक्ताची आहे, तर ही कथा याच्यात आलेली आहे. शुकाचा जन्म आणि त्याला व्यासाचा उपदेश. सूत सांगू लागले, तीच घृताची अप्सरा जेव्हा समोर आली तेव्हा व्यास विचारात पडले. त्यांना वाटले की देव कन्या अप्सरा आपल्या योग्य नाही. व्यासांना विचारात पाहून ती अप्सरा व्यास आपल्याला शाप देतील ह्या भीतीने पोपटीचे रूप घेऊन उडून गेली. आणि व्यासांना आश्चर्य वाटले. जरी ती निघून गेली तरी व्यासांच्या मनातील कामवासना मात्र न मिटता तशीच होती. मनाला आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही त्याच्या मनातील घृतीची मूर्ती काही नष्ट होईना. अग्नीसाठी अरण्य घुसळण्याचे काम मात्र जणू एखाद्या यंत्राप्रमाणे हात करीत होते. आणि अचानकपणे मुनींचे वीर्य उसळून फेकले गेले. ते अरण्यात पडले. मुनींना ते समजले सुद्धा नाही, पण अरण्य घुसळू चालतच होती आणि अरणीतून एक अतिशय दिव्य असा रूप सुंदर पुत्र प्रकट झाला. जणू काही यज्ञकुंडात उत्पन्न झालेल्या मूर्तिमंत अग्नीच आहे. व्यास हे पाहून मोठ्या बुचकळ्यात पडले, पण शिवाच्या वराची आठवण होऊन त्यांचे शुक असे नाव निश्चित केले. त्याचवेळी त्या बालकाला गंगेचे स्नान घालीत असता त्यांच्या आकाशातून पुष्पवृष्टी झाली. व्यासांनी त्यांचे जातकर्म केले. देवीने दुंबीचा मोठा नाद केला व अप्सरा आनंदाने नाचू लागला. सर्व गंधर्व गाऊ लागले. त्यांना नारद तुंबर यांना साथ दिली. सर्व देव आनंदित झाले आणि आकाशातून दिव्य कमंडलू दंड कृष्णजिनाचा एक आसन केवळ शुकासाठीच येऊन उतरले. शुक दिसोमासांनी वाढू लागला. अलौकिक बुद्धी लाभलेल्या त्या पुत्राची योग्य समयी मुंज केली. शुकाला मात्र जन्मापासूनच वेदांचे ज्ञान होते. पोपटी रूप घेऊन घृताच्या स्मरणात हा पुत्र झाला म्हणून व्यासांनी त्याला शुक असे नाव ठेवले. बृहस्पतीपाशी राहून त्याने वेदाचे रहस्य आत्मसात केल्यामुळे जेव्हा शुक सोंड मुंजीसाठी परत आला तेव्हा व्यासांनी त्याला जवळ घेऊन त्यांच्या शिक्षणाची चौकशी करून खुशाली विचारली. आश्रमाची सूत्रे त्याच्या स्वाधीन केली. मग त्यांनी त्यांचा विवाहाचा विचार करून एका ऋषीच्या मुलगीशी मनात निश्चय करून त्यांचा विवाह करण्याचा ठरवला. आणि मग गृहस्थाश्रमी आवश्यकता ती धार्मिक दृष्टीने असलेले महत्त्व त्याला सांगून विवाह घेण्यासाठी आग्रह केला. पितरांच्या उदकी करता स्वतःला उत्तम गती मिळण्यासाठी गृहस्थामाला दुसरा पर्याय नाही हेही त्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पुत्रा, तू गृहस्थाश्रम स्वीकार कर आणि मग मला सुखी कर. माझी ही मोठी आशा कर की अत्यंत कठीण अशी तपस्या केल्यामुळे मला तुझ्यासारखा देवतुल्य पुत्र मिळाला आहे. हे बुद्धिमंता, तू पित्याचे रक्षण कर.
जो कोणी माता पित्याचे रक्षण करतो त्यांना 7 जन्मापर्यंत दुःख आणि दारिद्र्य सोसावे नाही लागत असे ते सांगतात. तेव्हा सूत म्हणाले, अशा प्रकारचे पित्याचे बोलले ऐकून तू वैराग्याचा जणू पुतळाच असा शुक बोलू लागले. हे वेदव्यास, आपण महाबुद्धिमान असून काय करावे बरे हे सांगता आहात? तुम्ही मला शिष्य समजून तत्वज्ञान सांगा, मी तुमच्या आज्ञेबरोबर नाही. व्यास म्हणाले, अरे पुत्रासाठी म्हणून मी 100 वर्षापर्यंत तपस्या केली, मोठे कष्ट सोसले, तेव्हा कुठे शिवाच्या कृपेने तुझी प्राप्ती झाली? मी एखाद्या राजापाशी जाऊन द्रव्य आणून देतो. हे बुद्धिमत्ता, तू मिळालेल्या तारुण्याच्या यथेच्छ उपभोग घे. शुकाने विचारले, अहो पिताजी, मला हे सांगा, निर्बळ सुख कोणते आहे? जे सुख दुःख मिश्रित आहे त्याला विद्वान सुख म्हणत नाहीत. मी जर स्त्रीचा स्वीकार केला तर मला तिच्या मर्जीप्रमाणे वागावे लागेल. परतंत्र आणि त्यात सुद्धा स्त्रीचा अधीन झालेले कुठलेही कार्य केले या गुंतले तर मुक्तीची आशा नाही. देहाची उत्पत्ती उदाहरण होते. विष्ट आणि मूत हे सर्वत्र आहे. मग विचारी मनुष्याला त्याचे कसले आकर्षण असणार? विप्रोत्तम, मला योनीमधून अजिबात प्रेम नाही, कारण मी अयोनी संभूत आहे आणि यापुढे केव्हाही योनीतून जन्मला येण्याची मला इच्छाही नाही. अद्भुत असे आत्मसुख सोडून विषयाचे सुख कवटाळावे काय? मी आत्माराम आहे आणि पुन्हा लोभी होऊ इच्छिता नाही. मी सर्व वेदांचे सांगोपांग परिशीलन करेल, परंतु हे कर्म प्रधान असल्यामुळे हिंसामय आहेत. बृहस्पती माझे गुरु, पण ते सुद्धा संसार सागरात मग्न आहेत. त्यांच्या हृदयात अविद्या असल्यामुळे ते दुसऱ्याला कसे बरं तारू शकतील? स्वतः रोगाने पडलेल्या वैद्य दुसऱ्यांचा रोग बरा करू शकत नाही. त्याचप्रमाणे माझ्यासारख्या मोक्षमार्गी माणसाला असा गृहस्थ मी गुरु असणे विटंबनाच नव्हे तर काय? म्हणूनच गुरुला रामराम ठोकून मी तुमच्याकडे आलो आहे. संसार रूपी भुजंगाला भ्यालो आहे. माझे रक्षण करा. तत्वज्ञान शिकवा. घोर संसारात ज्याप्रमाणे सूर्य आकाशात अविश्रांत फिरत असतो तसेच कुठेही विश्रांतीचे नाव सुद्धा नाही. आत्माशिवाय आणि या संसारात कोणतेच सुख नाही. अविचारी लोकांना एखाद्या विष्ठेतल्या किड्याप्रमाणे संसारातच सुख वाटत असते. वेदशास्त्रांना अभ्यास केल्यावर ज्यांना संसार आवडतो त्यांच्यासारखा दुसरा मूर्ख शोधायला नकोच. तो घोडा, गाढव, डुकराप्रमाणे आहेत. दुर्मिळ असा मनुष्याचा जन्म मिळाला. या वेदशास्त्राचा अभ्यासही झाला. एवढे असूनही जर संसार बंधन स्वीकारायचे, मग मुक्तीची प्राप्ती कुठून होणार? मुले स्त्रिया यातच गुंतलेले राहिले तर मग मुक्तीचा मार्ग कुठून राहणार? म्हणून हे पंडित म्हणण्या एवढी आश्चर्याची गोष्ट दुसरीच कुठे नाही की जो माणूस या जगात 3 गुणांपासून अलिप्त असेल त्याला बुद्धिमान, शारंग, पारंगत म्हणता येईल. ज्यापासून भवबंधनातून मुक्ती मिळेल तेच शिकले पाहिजे. बंधने आणि वाढवणाऱ्या गोष्टी का शिकाव्या? पुरुषाला ग्रहण म्हणजे ग्रासून टाकत असते, म्हणून याला गृह असे म्हणतात. पिताजी, या कैदेत कसले सुख नाही म्हणून मी घाबरलो आहे. दुर्दैवाने फसवून गेलो आहे. निर्लप्त लोक या बंधनात गुरफटतात. व्यास त्याला समजावू लागले, अरे घर हे काही कारागृह नाही. अरे तू समज, मी तुला काय सांगत आहे. बंधनाचे कारणही नाही. जो मनाने अलिप्त असतो, जो जरी गृहस्थ असेल तरी त्याची मुक्ती होत असते. ते जो कोणी पुराण, पोथी पुराण ऐकतात त्यांची मुक्ती होत असते. श्रवण मार्ग हे सर्वात मोठा भक्तांचा मार्ग आहे. तर तू देवी पुराण श्रवण कर असे सांगितले आणि मग न्यायाने धन मिळवणाऱ्या विधीनुसार वेदांचा अभ्यास करणारे श्रद्धाळू, सत्यवचनी, पवित्र असा गृहस्थम असेल तरीही त्याला मुक्ती मिळते. ब्रह्मचारी, वानप्रस्थावी, संन्यासी यांना माध्यंकाळी भुकेच्या वेळी आधार फक्त गृहस्थाचाच असतो. श्राद्ध, अन्नदान, गोड बोलण्यामुळे धार्मिक गृहस्थ हा आश्रमवाईसाठी असतो. उपकार करताच असतो. गृहस्थ धर्मापेक्षा श्रेष्ठ असतो आणि कधी ना कधी ऐकला आणि पाहिला. वसिष्ठ आदी करून श्रेष्ठ ज्ञानी गुरूंनी यांचेच आचरण केले आहे. महाभाग्यवंत वेदानुसार कर्म आचरणाऱ्याला अशक्य आहेच. स्वर्ग, मोक्ष वगैरे ज्याची इच्छा असेल ते सर्व काही यामुळेच मिळते. म्हणून देवी पुराण श्रवण कर आणि धर्म जाणून घे. धर्म जाणणाऱ्याचे असेच मत आहे, एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात क्रमाक्रमाने जावे. म्हणून तू सुद्धा अग्निहोत्र स्वीकार कर आणि सावध राहून हे योग्य कर्म कर आणि कर्म पार पाडीत जा. माझ्या मुलाने विधीप्रमाणे देव, पितर, मनुष्य यांच्यासाठी तर्पण कर. पुत्र उत्पन्न कर. पुढे तो गृहाश्रमी झाल्यावर वानप्रस्थाश्रम, संन्याश्रम स्वीकार कर. आपली जी मनसहित 5 इंद्रिय आहेत ना, ती तर स्त्रीशिवाय राहणाऱ्यासाठी मादक आणि अजिंक्य आहेत. त्यांच्यावर ताबा मिळवण्याकरता अगोदर पत्नी आण. मग तुझे उतारवय झाले की तप कर आणि मग वेद ज्ञान श्रवण कर. हे पहा, पूर्वी 3000 वर्ष निराहार राहून तप केलेल्या विश्वामित्रासारखा महातेजस्वी मुनी मेनकेच्या मोहात सापडून वनात तिच्यासह राहिला. विश्वामित्र रामाचे गुरु. विश्वामित्र कोण आहे? रामाचे गुरु.
विश्वामित्रासारखा महातेजस्वी मुनू मेनकाच्या मोहात सापडून वनात तिच्यासह राहिला. त्यांच्या वीर्यापासून शकुंतला जन्माला आली. खुद माझाच पिता पराशर ऋषी, खूप मोठे दैत्याचे पराशर ऋषी, जे कोणी मृत व्यक्ती राहतात ते पराशर ऋषी त्यावेळेस त्यांना जिवंत करून देत होते, एवढे त्यांच्यामध्ये सामर्थ्य होते. दानवांचे गुरु पराशर गुरु एका कोळीच्या काली नावाच्या मुलीला पाहून भुलला आणि अधीरपणाने तिच्याशी नौकेतच संभोग केला. एवढेच नव्हे तर ब्रह्मदेव स्वतःच्या मुलीवर आसक्त झाला आणि तिच्या पाठोमाग धावला आणि त्याने ब्रह्मदेवाने सुद्धा स्वतःच्या मुलीवर हात टाकला. तेव्हा रुद्राने त्याला बेशुद्ध केले आणि त्या प्रसंगीच निवारण केले. असं जर माझे तुला एवढेच सांगणे आहे की माझे हिताचे बोल ऐक आणि एखाद्या चांगल्या व कुलीन मुलीशी विवाह कर आणि संसार कर. संसार सागरामध्ये तर हे संसाराशिवाय सर्व गोष्टी अपूर्ण आहेत. तुला वेद विद्या शिकायच्या आहेत तर त्यानंतर शिक. अगोदर तुझं तारुण्य वय आहे हे, आता तर तू विवाह कर. एक मुलगी चांगलं पाहून पित्तर यांना जेवण घाल, ब्राह्मण वेद यांना तू पालन पोषण कर, दान धर्म कर. हे कर्तव्य आणि कर्म आहे. जो कोणी ब्राह्मणांना जेवण वगैरे घालतो हे त्यांचे कर्म चांगले बनतात. कोणाशी पण चांगले बोलणे हे त्यांचे कर्म बनतात, असे तो त्याच्या मुलाला समजावून सांगत होते. मग शुक व्यास संवाद देवीचा विष्णूला उपदेश केला. शुक पुन्हा बोलू लागले. एकंदरीत सर्व ते दुःखाने भरलेला हा गृहास्तम मी मुळीच करणार नाही. सर्व शरीरधारकांना हा फासच आहे. द्रव्याच्या चिंतेत असणाऱ्या कसले सुख आहे. निर्धन मनुष्य स्वतःच्याच आप्तांकडून पीडित होतो. तसाच विचार केला तर निरपेक्ष भिक्षुक सुखी असतो, तसा इंद्रही नसतो. इतरांचा विचारही करता येणार नाही. तपश्चर्या करणाऱ्यांना पाहून इंद्र हेमा वाटून दुःखी होतो आणि त्यांना विघ्न करतो. ब्रह्मसुखी नाहीच. लक्ष्मीचे सामित्व मिळूनही विष्णूला राक्षसांबरोबर नेहमीच युद्ध करावे लागले. तर अत्याधिक सुख असा कोण आहे? अत्याधिक सुखी कोण आहे? मग तपश्चर्या करीत असूनही शंकराला दैत्यांबरोबर लढावे लागले, म्हणून तो दुःखीच धनवानाला तर सुखाची झोप मिळत नाही. तेव्हा हे महाभाग्यवान, मी तुमचा औरस पुत्र असताना जाणून बुजून मला या महाभयंकर अशा सुखदायक आणि दुःखदायक संसारात का ढकलत आहे? यात सर्वत्र दुःखच आहेत. या संसारामध्ये मला काहीच दिसत नाही आहे. मला सर्वत्र दुःख आहे आणि या जाणून बुजून मला या महाभयंकर संसारामध्ये दुःखामध्ये ढकलू नका, असा तो पुत्र औरस पुत्र त्याच्या वडिलांना सांगत आहे. यात सर्वत्र दुःखच आहे. पहा ना, आधी गर्भवासलातले दुःख, नंतर जन्माला येताना दुःख, म्हातारपणाचे दुःख, पुढे मरणाचे दुःख, त्याशिवाय काय आहे? मग यमलोक जर काही कर्म बुरे केले असतील, वाईट केले असतील तर तेव्हा दुःख काय आहे? आत्मा मरतो पण परमात्मा तोच राहतो. आत्मा परमात्मा, शरीर सुटते पण आत्मा मरत नाही. तर हे सुख आणि दुःख त्याच्यातच त्या काळचक्रामध्ये सर्वजण गोल गोल फिरत राहतात. तर मला त्या काळचक्रामध्ये तुम्ही टाकू नका. मला वेद शास्त्र शिकायचे, असा तो मुलगा त्याच्या वडिलांना सांगत आहे. तर मग नंतर फसवल्यामुळे स्तुती स्तोत्रे गावी लागतात आणि मग 2 कंदमुळांनी किंवा फळांनी पोट भरत असते. तर मग चिता तरी कशाची? आणखी एक गोष्ट पहा की पत्नी, मुले, सुना, नातवंड हा पसारा वाढला की त्या सर्वांना पोसवायची चिंता आहेच ना. मग खटपटात अद्भुत सुख कुठे काय दिसत आहे? मला तर काहीच दिसत नाही आहे, असा तो मुलगा त्याच्या वडिलांना म्हणत आहे. की पुढे जिम्मेदारी वाढून जातात. मी तुम्हाला आता सांगितलं थोडा वेळ पहिले की जिम्मेदारी वाढतात. जो मुलगा त्याला आपण लग्न करायला सांगतो तो मुलगा राहतो, मग बायको येतो, बायकोनंतर एक मुलगा होतो, मग परत एक मुलगी होते, मग आई वडील राहतात. सर्वांची जिम्मेदारी वाढत 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 जाते आणि मग लग्न झाले की मी नातू नातवंडे असे वाढत वाढत पसारा वाढतच जातो आणि जिम्मेदारी वाढत राहतात. पण जिम्मेदारी वाढता घरात जेवढे लोक वाढतात, पण कोण कोणाच्या नशिबाने खात आहे आपल्याला समजत नाही. आपण कमवतो, मनुष्य कमवतो, त्याला वाटतं की मी कमवतो, पण तो कोणाच्या नशिबाने घरात हे अन्न घरात येतं आणि आपण कोणाच्या नशिबाने हे दोघी टाईम पोटभर खात आहे हे कमवणाऱ्याला पण माहीत नाही राहत. फक्त त्या परमात्म्याला माहीत राहतं की हे कोणाच्या नशिबाने खात आहे. म्हणून या एवढ्या अद्भुत याच्यामध्ये सुख संसारामध्ये कुठे मला टाकत आहेत? मला तर काहीच सुख दिसत नाही आहे, असा तो मुलगा
त्याच्या वडिलांना म्हणत आहे, तेव्हा तुम्ही मला सर्व सुखाचे मूळ आहे हे एवढं का सांगत आहे? तर मला काहीच दिसत नाही आहे, तर मला लग्न करायचं नाही असा तो पुत्र औरच सांगत आहे. मग नंतर योगशास्त्र ज्ञानशास्त्र सांगा काहीतरी, की ते तरी मला कर्म पडेल, ते तरी माझ्या उपयोगी होईल. हे संसाराचं काय सांगत आहे तुम्ही? या संसाराच्या कालचक्राच्या भट्टीमध्ये सर्वांना जळावं लागतं आणि ते कर्माप्रमाणे गोल गोल फिरतच राहतात. म्हणून मला त्या कालचक्रामध्ये जायचं नाही. आता तुम्हीच मला सांगा की मी काय करू? मला नाही वाटत की या संसारामध्ये कोणाशी लग्न करायचे या काही करायचे. मी माझा विद्या शिकतो, पुराणे वाचतो आणि माझं जीवनाचं सार्थक करतो, जन्माचं सार्थक करतो, असा तो मुलगा त्यांच्या वडिलांना सांगत आहे. आणि मग ज्ञानशास्त्र सांगा, कारण कर्मकांडाबद्दल मला खरोखर कोणतेही आकर्षण नाही. उलट प्रारब्ध, सचित, क्रियमान अशा तिन्ही प्रकारच्या कर्माचा नाश कसा होईल ते मला सांगा. अहो, स्त्री एखाद्या जळवेप्रमाणे रक्त शोषून घेते, तरी तिच्या मोहामध्ये अडकलेल्या पुरुषाला ते जाणवत सुद्धा नाही की केव्हा तिने आपल्याला तिच्या प्रेमामध्ये फसवून घेतलेलं आहे. हे पुरुषांना कळत सुद्धा नाही की केव्हा स्त्री आपल्याला तिच्या ताब्यामध्ये करून घेते कपटपणाने. म्हणून या स्त्रीबरोबर मला असं वाटत नाही की लग्न करावं. कपटपूर्ण भाषण राहते तिचे, धन आणि ती मनाची हरण करते आणि संभोग करून वीर्य हरण करते, तर तिच्यासारखा दुसरा चोर कुणीच नाही. म्हणून मला लग्न करायचे नाही. काहीतरी दुसरं सांगा, असा तो मुलगा सांगत आहे की एखाद्या जळवेप्रमाणे स्त्री ही एखाद्या जळवेप्रमाणे रक्त शोषून घेते, तिच्या मोहामध्ये अडकवून घेते. अडकलेल्या पुरुषाला ती जाणवत सुद्धा नाही की हा माझा आहे, की याचा जीव काय आहे. ती तिच्या कामातच राहते आणि कपटपूर्णपणे भाषण करून धन मनाचे ती हरण करते आणि संभोग करून वीर्य हरण करते. पण तिच्यासारखा दुसरा चोर कुणीच नाही. पण दैवानेच त्याच्या निद्रसुखाचा नाश करण्याचे ठरवल्यामुळे तो मूर्ख स्त्रीला जवळ करतो. तथापि यातून दुःखाचीच प्राप्ती होते, सुखाची केव्हा नाही. केव्हाही सुखाची प्राप्ती होत नाही. हे मुलाने सांगितलेले ज्ञान ऐकल्यावर व्यास आणखीच दुःखी होऊन गेले की आपला मुलगा हे काय सांगत आहे, याला काय सांगू मी आता, डोकं फोडू माझं. असा तो व्यास त्याच्या मुलाला सांगून एवढं सर्व सांगून थकला. आणि मुलगा म्हणतो मला लग्न करायचं नाही. त्याच्या डोळ्यात असे अश्रू भरून आले, थरथर कापू लागला, उदास होऊन बसला आणि दुःख होऊन बसला की आपल्या मुलगा लग्न करत नाही, आता नातवंडाचं तोंड सुद्धा दिसणार नाही. असा करून तो एकदम दुःखी होऊन बसून गेला. त्याच्या डोळ्यात एकदम अश्रू दाटून आले आणि जोरात रडू लागला. शरीरात कापरे भरून गेले, मन उदास होऊन गेलं. त्याची अवस्था पाहून शिकाचे डोळे होते ते विस्पारून गेले आणि तो म्हणाला, आहा, केवढे मायेचे सामर्थ्य. वेदाचा करता सर्वज्ञ असा विद्वान सुद्धा मायेने मोहून गेला आणि याला सुद्धा मोह घालणारी ही माया तरी कोणती आहे की हा लग्न करायचा नाही म्हणत आहे. याला कोणती माया याच्यावर आलेली आहे? ती खरोखरच अजिंक्य आहे. पुराणांचा जो वक्ता, भारताचा निर्माण करता आणि वेदांची विभागणी करणारा व्यास, तो सुद्धा मोहवश झाला. तर ब्रह्मा हरिहरांतिकांनी शरण आणणारी जी देवी जगाला भुलवते, तिलाच मी आता शरण जातो आणि तिला माझ्या मनाच्या व्यथा, त्या मोहिनीला, त्या देवीला, ती जगतजननीला सांगतो. आणि मी तिला सांगतो की हे माझा मुलगा लग्न करत नाही आहे. मातारानी याला बुद्धी दे की हा लग्न करे. तिच्या मोहात न अडकणाऱ्या त्रैलोक्य कुणीच मिळणार नाही. काय हे बळ, वीर्य तिच्यापाशी आहे, सर्वज्ञ अशा तिच्यापाशी आहे. न अडकणाऱ्या त्रैलोक्य कुणीच मिळणार नाही. काय बळ तिचे. असे करून तो नेहमी तिचा बडबड करत होता आणि अशा ईश्वराला तिने वश करून ठेवलेले. पुराणिक सांगतात की व्यास हा विष्णूचा अंश अवतार आहे. पुराणिक म्हणतात पुराणशास्त्रामध्ये व्यास कोण आहे? विष्णूचा अंश अवतार. तरी तो एखाद्या फुटलेल्या जहाजातील व्यापारासारखा दुःखाच्या महासागरात सापडून निराश झाला आहे. हा एखाद्या सामान्य माणसासारखा अश्रू ढाळीत बसला आहे, अश्रू ढाळीत रडत बसला आहे. हे केवढे त्या मायेचे सामर्थ्य विद्वाना सुद्धा निवारणे शक्य नाही आहे. खरे पाहिले तर हा कोण, मी कोण, कुठचा आणि या पंचभूतात्मक शरीराबद्दल पिता व पुत्र ही वासना तरी कसली. खरेच आहे, या बलाढ्य मायेने व्यापून टाकल्यामुळे कृष्ण द्वैपायन द्विज रडत आहे. त्या देवीला मनोमनी शरण जाऊन तो अरण्य संभव सुख दुःख सागरात बुडालेल्या आपल्या पित्याला सांगू लागला, हे पराशर पुत्र, तुम्ही स्वतः इतरांना ज्ञान करणारे असून एखाद्या सामान्य मनुष्यासारखे शोक का करत आहेत? हे पराशर पुत्र ते सांगत आहे की तुम्ही इतके सामान्य माणसासारखे का रडत आहे? तुम्ही तर खूप लोकांना ज्ञान देता, खूप काही सांगता आणि तुम्हीच असे दुःख होऊन बसलेले. आज मी तुमचा मुलगा आहे, पण पूर्वजन्मात मी कोण होतो कुणास ठाऊक. मला नाही माहिती मी मागच्या जन्मात कोण होतो. तुम्ही कोण होते माझे ते सुद्धा मला माहिती नाही. हा भ्रम फक्त आपल्याला का व्हावा हे काही कळत नाही. धैर्य धरून विचार करा.
निष्कारण दुःखी होऊ नका. क्षमते पुत्रदर्शनाने नव्हे, सुगंधापासून नाकाला आणि श्रवणापासून कानांना सुख मिळते. सुगंध जिथं फूल राहते, चांगलं अत्तर राहतं, चांगलं सुवासिक दरवडतो, तिथं नाकाला सुख भेटते आणि कानांना श्रवण करण्याने सुख भेटते. देवी पुराण ऐकून कानांना श्रवण मिळते आणि त्यांच्या दुःखांच्या यातना कमी होतात, सर्व कष्ट हरून घेतात. म्हणून कानांना सुख द्या. स्त्रीमुळे कामतृप्ती होते. पण मी पुत्र तुम्हाला काय सुख देणार आहे ते सांगा बरं. अजर्ताने स्वतःचा मुलगा यज्ञात बळी देण्याकरता हरिश्चंद्राला पैसे घेऊन विकला. अजिगर्ताने स्वतःचा मुलगा यज्ञात बळी देण्याकरता हरिश्चंद्राने काय केले? पैसे घेऊन विकून दिले. धन हे सर्व सुखाचे साधन नाही आहे. मी तुम्हाला आत्ताच बोलली थोडा वेळ पहिले, धन हे सर्व सुखाचे साधन नाही आहे. आई वडील सासू सासऱ्यांची सेवा करा, हे सर्वात सुखदायक आहे. हे सर्व सुखाचे साधन आहे. म्हणून सुखाची इच्छा असल्यास धनच मिळवा. मी पुत्र कसले सुख देणार नाही. तुम्ही दैवज्ञ आहात म्हणून ज्ञानाचा उपदेश देऊन मला जागृत करा, म्हणजे मी गर्भवासाच्या भीतीपासून मुक्त होईल. हे पापरहित पिताजी, एकतर या कर्मभूमीवर मनुष्याचा जन्म दुर्मिळ, त्यातूनही उत्तम कुळामध्ये ब्राह्मण म्हणून जन्माला येणे आणखी ही दुर्लभ. पण मी बद्ध आहे ही जाणीव माझ्या चिंतामधून काही केल्या जात नाही. वंदनांना सोडता न येणारी ही बुद्धी संसारी वासनाच्या जाळ्यात गुंतून गेली आहे. तर आता सूत म्हणाले, संन्यास धर्माकडे ओढ असलेल्या या महाबुद्धिमान पुत्राचे बोल ऐकून शांतपणाने व्यास म्हणाले, बाळा, असे तुला जर वाटते मग मी रचलेले भागवत वाच. व्यास म्हणतात, मी जे देवी पुराण भागवत रचलेले आहे ते वाच. ते फार मोठे नाही आहे, अत्यंत पवित्र आहे. खूप जणांच्या पदरी नाही राहत ते. जे काही क्वचित लोक राहतात त्यांच्याच पदरी अत्यंत पवित्र पुराण श्रवणाचे पुण्य लिहिलेले राहते. 5 लक्षणांनी युक्त अशा श्रेष्ठ पुराणांच्या 12 स्कंद आहेत आणि माझ्या मते सर्व पुराणांमध्ये सर्वस्व स्थान हे देवी पुराणाला दिले गेलेले. सत्य व असत्य याचे ज्ञान त्याच्या श्रवणाने होते, म्हणून तू त्याचेच पठन कर. जेव्हा विष्णू बालरूपात वडाच्या पानावर पौळला होता, पण असा बाळरूप कुणी केला? कोणत्या वस्तूपासून, त्या कोणत्या कारणांसाठी केला? आणि विचार चक्रामध्ये तो सापडला असताना त्याच्या शंकाचे समाधान करण्यासाठी देवीने फक्त एका श्लोकाचा अर्धा भाग त्याला ऐकवला. देवीने काय केला? एका श्लोकाचा फक्त अर्धा भाग ऐकवला. त्याच्याने त्याचे जीवनाचे सार्थक झाले. अर्थ काय आहे त्याचा श्लोकाचा तो पण सांगते. सर्व काही जे आहे ते मीच आहे आणि माझ्यापेक्षा वेगळे असे सनातन दुसरे काहीच नाही. ही वाणी ऐकून विष्णू पुन्हा विचार करू लागला की कोण बरे हे बोलले असावे, पुरुष, स्त्री किंवा षड यापैकी कोण मला कसे कळेल? अशा प्रकारे त्यांचे चिंतन चालू असताना चतुर्भुज शांता भगवती हातामध्ये शंख, चक्र, गदा व कमळ ही श्रेष्ठ अत्तारे धारण करून अशी कल्याण रूपा प्रकट झाली. तिच्या अंगावर तेजस्वी वस्त्र, तेजस्वी अलंकार होते. तिच्या भोवती तिच्यासारखा सेविका होत्या. ती महालक्ष्मी मंद मंद हास्य करीत होती. तिला त्या महासागरावर अंतता तरी उभी राहिली पाहून विष्णू थक्क झाला आणि तिच्या अवतीभोवती रती, भूती, बुद्धी, मती, कीर्ती, स्मृती, धुती, मेधा, स्वधा, स्वाहा, भूक, झोप, दया, गती, तुष्टी, पुष्टी, क्षमा, लज्जा, जृंभा, तंद्रा अशा अनेक शक्ती उभ्या होत्या. 64 योगिनींनी अनेक शक्ती तिच्याजवळ उभ्या होत्या. 64 योगिनी आहेत त्या आणि सर्वांच्या हाती उत्कृष्ट शस्त्र होती. अंगावर तेजस्वी अलंकार, मंदार माळा, मोत्यांचे हार. अशा प्रकारे त्यांना पाण्यावर पाहून विष्णूला फार मोठे नवल वाटले आणि तो विचार करू लागला की या महासागरात या वडाचे झाड कसे उगवले? मला बालरूप देऊन कोणी झोपवले आणि सर्व स्त्रिया कुठून आल्या? ही माझी आई आहे का? कुणाचे निवार आहे का? अशी जादू आहे का? कुणी देवता आहे का? आता काय करावे? कुठे जावे? असे मुकाट्याने पडून राहावे काहीच कळेनासे झाले विष्णू भगवानाला. तर हा अध्याय होता आपला विष्णू भगवानांचा शुक व्यास संवाद, देवीचा विष्णूला उपदेश. आता पुढे आपण 16वा अध्याय आहे. व्यास शुकाला जनक राजापाशी पाठवतात. तर सर्व खलविधी मे माहम ज्ञानदस्ती सनातनम हा निस्ता अर्धा श्लोक पण ज्यांनी ऐकून घेतला तरी त्याचे जन्माचे सार्थक होते आणि 1000 अश्वयज्ञ पुण्यफळाची प्राप्ती होते. आता व्यास शुकाला जनक राजापाशी पाठवतात ते आपण ऐकूया. व्यास पुढे बोलू लागले. वडाच्या पानावर झोपलेल्या त्या विष्णूला गोंधळलेले पाहून देवी म्हणाली, अरे विष्णू, तू असा आश्चर्यचकित का? महाशक्तीच्या प्रभावाने तू मला पूर्वी विसरलास. प्रत्येक प्रलयकाळी तू पुन्हा उत्पन्न होतो. जिच्यामुळे होतोस
त्या माझ्या प्रभावाचा तुला विस्मरण झाले की काय? मीच तर तुला उत्पन्न करते आणि तू मलाच विसरला. ती शक्ती निर्गुण आहे पण सगुण आहेस. मीही सगुण आहे. जी सत्वरूपा शक्ती आहे ती खरे पण माझीच शक्ती आहे. पुढे तुझ्या नाभी कमळातून प्रजापती ब्रह्मदेव उत्पन्न होईल. तो रजोगुणाने युक्त आणि सर्व लोकांचा कर्ता असेल. तर मागे सांगितलं होतं रजोगुण ब्रह्मदेवामध्ये आहे मागच्या 4-5 व्हिडिओ अगोदर. तर रजोगुणाने आहे राजासारखे, रजोगुण याने राजासारखे गुण, तमोगुण याने शंकरासारखे गुण आणि सत्वगुण म्हणजे विष्णूसारखे गुण, असे 3 गुण, रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण. मग माझ्याजवळून शक्ती मिळाल्यावर तो तप करील आणि रक्तवर्णी रजोगुणाच्या योगाने त्रैलोक्याची निर्मिती करेल. त्यात तो सगुण पंचमहाभूते उत्पन्न केल्यानंतर इंद्रिय, त्यांच्या अधिकारी देवता आणि मनसहित सृष्टी उत्पन्न करील. त्यामुळेच त्याला कर्ता म्हणतात. या विश्वाचा तू पालन करता होशील. तुझ्या भुवयांच्या मध्यभागातून क्रोधाद्वारे रुद्र प्रकट होईल. तो तपस्या करून तामसी शक्ती मिळवेल. मग कल्पंतांच्या वेळी तो संहार करील. या सर्व गोष्टी करून घेण्याकरताच मी तुझ्याजवळ आली आहे. मी सात्विक शक्ती आहे. देवीची शक्ती कोणती आहे? सात्विकी शक्ती. आणि मी नेहमीच तुझ्यापाशी असेल, तुझ्या हृदयामध्ये राहील. जो कोणी तुला भजेल तर मलाच भजलेचे पुण्य मिळेल. जो कोणी विष्णूला भजेल, जो कोणी पूजा पाठ करेल, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप करेल, तरी पण त्यांची पूजा मलाच येऊन प्राप्त होईल. विष्णू, राम, कृष्ण, शंकर हे सर्व तुझी पूजा जे कोणी ज्या ज्या स्वरूपात पूजा करतील, ज्या ज्या स्वरूपात देवीची पूजा होईल, रेणुका माँ, तुळजाभवानी माता, सप्तशृंगी माता, कोल्हापूर की महालक्ष्मी माता, 3.5 पीठ, हे 3.5 पीठ जो कोणी हे फक्त 4 अक्षर ऐकून घेईल ती सुद्धा पूजा मलाच प्राप्त होईल. आणि 3.5 फीट जे आहेत आपले शक्तिपीठ, 3.5 शक्तिपीठाचे पुण्यफळाची प्राप्ती घर बसल्या त्यांना होईल. आणि कुठे जायची गरज नाही. 9 दुर्गांचे, 9 तीर्थांचे पुण्यफळाची प्राप्ती फक्त एवढ्या अध्यायाने ऐकल्याने होईल. म्हणून जास्तीत जास्त जणांनी शेअर करावे. रेणुका माता, तुळजापूर माता, सप्तशृंगी माता आणि कोल्हापूरची महालक्ष्मी माता 3.5 पीठ आहेत. शक्तिपीठ म्हणतात यांना. तुझ्या पायाशी असेल आणि तुझ्या हृदयात राहतील. जे कोणी तुझं नाव पण घेतील तरी मलाच त्यांची पूजा फळ प्राप्ती होईल. तेव्हा विष्णू म्हणाला, हे देवी, पूर्वी मी स्पष्ट असा अर्धा श्लोक ऐकला. कोणता अर्धा श्लोक ऐकला? सर्व खल्वी मद मेहमाहम नान्यदस्ती सनातनम. कुठला अर्धा श्लोक ऐकला? तो ऐकला म्हणजे सर्व दारिद्र्य जन्मोजन्मांतरची दूर होते. विष्णू भगवान देवीला काय म्हणतात की मी आत्ताच अर्धा श्लोक ऐकला. तर तो अर्धा श्लोक कुठला आहे? जो कोणी या अर्धा श्लोकाचे निश्चय स्मरण करून घेईल तरी त्याची 7 जन्माची दारिद्र्यता दूर होईल. अर्धा श्लोक कुठला आहे? वारंवार ऐका म्हणजे आपले 7 जन्माची दारिद्र्यता दूर होईल. 108 वेळा ऐका. माळा घ्या आणि लिहून घ्या पेनाने. घरात रोज म्हणा. या श्लोकाचे पूर्ण देवी भागवत पुराण ऐकल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. सर्व खलिद मेवाहम नान्यदस्ती सनातनम. हा अर्धा श्लोक फक्त देवीचा. जो कोणी अर्धा श्लोक ऐकला तर त्याचे परम कल्याणकारी रहस्य ऐका. आता कुणी बरे ऐकवले, मला संशय आहे तो दूर करेन. आणि एखाद्या दारिद्र्य माणसाचे जर ऐकून घेतला तर त्याच्या घरी ध्यानी मनी पण नाही राहणार, एवढे धन त्याच्या घरात येईल. आणि त्याचप्रमाणे त्या श्लोकाचे सतत स्मरण करणाऱ्याला 7 जन्म त्यांचे राजाच्या घरी जन्म होतील असे देवी माता विष्णूला म्हणाली. विष्णूंचे ते बोलणे ऐकून सुहास्य वदना हसून बोलली, विष्णू नीट ऐक, मी सगुण आहे तू जाणतोस, पण त्याच्या मागच्या निर्गुण देवीला जाणत नाहीस. आणि तिने तो श्लोक तुला ऐकवला आहे. सर्व वेदांचे तात्पर्य, कल्याणकारी पवित्र जे भागवत पुराण, त्याच्या श्लोकाचा विस्तार आहे. हे शत्रुनाशना हे फार महत्त्वाचे परमगृह्य प्रकट करून त्या देवीने तुझ्यावर अत्यंत मोठी कृपा केली की तुला अर्धा श्लोक ऐकवला. आणि तुझ्यावर खूप मोठी अपार कृपा आहे असे मी म्हणते. हे सर्वदा चितामध्ये रक्षण केले पाहिजे. विसरता कामा नये. या श्लोकाला विसरता कामा नये. रोज म्हणा, स्मरण करा. सर्व शास्त्रांचे हे सार आहे. महाविद्येने प्रकट केलेले साक्षात हा अर्धा श्लोक आहे. हे जाणण्यायोग्य असे त्रैलोक्यात यापेक्षा अधिकच काही नाही. देवीचा तू अत्यंत आवडता असल्यामुळे तुला हा रहस्य तुला सांगितला देवीने. ज्याच्या नशिबी खूप काही जन्माचे पुण्य असते त्यालाच हा अर्धा श्लोक ऐकायला मिळतो. व्यासाने
देवांनी पुन्हा सांगावयास दुसरा आरंभ केला. मग त्या चतुर्भुजा लक्ष्मीच्या सांगण्याप्रमाणे विष्णूने तो मंत्र सतत आपल्या हृदयात स्मरण करवयास सुरुवात केली. तो अर्धा मंत्र कोणता आहे? सर्व खल्विदमेवाहम ज्ञान्यदस्ति सनातनम. तो अर्धा मंत्र वारंवार ते आपल्या हृदयामध्ये वास करत होते, स्मरण करत होते. असा काही काळ लोटून गेल्यावर विष्णूच्या नाभी कमळातून जन्मलेल्या ब्रह्मदेवा दैत्याच्या भीतीने त्याला शरण गेला. तेव्हा विष्णूने युद्ध करून दैत्यांना मारले. पुन्हा तो अर्ध्या श्लोकाचा जप करू लागला. दैत्यांना मारले विष्णू भगवानांनी परत. मग त्यांना देवीची आठवण आली. देवीने आपल्याला वारंवार या श्लोकाचा जप करायला सांगितलं आहे. तर असं विष्णू परत ते जपाला बसून गेले. त्याला जप करताना पाहून आनंदाने ब्रह्माने विचारले, तू कुणाचा जप करीत असतो? जेव्हा विष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मदेव जन्मले आणि परत विष्णू भगवान त्या जप करू लागले श्लोकाचा. तर जप करत असताना ब्रह्माने विचारले, तू काय जप करत आहेस? त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ कोण आहे की ज्याचा जप करून तू प्रसन्न असतो? तेव्हा ब्रह्मदेवाच्या या प्रश्नाला विष्णूने उत्तर दिले, माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये जी कर्तृत्व शक्ती आहे तीच भगवती शिवा आहे. साक्षात मायावी आहे. मायाची शक्ती आहे, शिवची शक्ती आहे, ती आपल्या सर्वांमध्ये समावलेली आहे. तिचेच तू चिंतन करीत जा. जो कोणी ह्या शक्तीचे जप करतो, जो कोणी आदिशक्ती अंबा माता, दुर्गा माता, भवानी माता, रेणुका माता, तुळजापूर की माता, सप्तशृंगी, कोल्हापूर की महालक्ष्मी माता, माऊरगडची माता, रेणुका माता आणि वैष्णवी देवी माता, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, 9 देव्यांचं जो कोणी स्मरण करतो, ती आदी माया भगवतीची स्मरण करतो, चिंतन करतो, त्याला कुठलेही सुख अशक्य नाही आहे. कुठलेही सुख त्याच्या चरणांजवळ लगेचच त्वरित होतात आणि त्याच्या इच्छा सर्व भक्तांच्या पूर्ण करतात. असे विष्णूने ब्रह्मदेवाला समजावल्याने जिच्या सत्तेने महासागरावर सर्व जग स्थिर आहे, तीच ही आधार शक्ती महाशक्ती होय. तिच्याद्वारे हे स्थावर जंगम जग निर्माण होते. ती प्रसन्न झाल्यावर मनुष्यांना मुक्ती देणारी आहे, वरदायिनी आहे, सनातन अशी मुक्ती देणारी श्रेष्ठ विद्या आहे. ती साऱ्या संसार बंधनाची मूळ कारण स्वरूपा सर्वेश्वरी, तिला कोटी कोटी नमन आहे. अशा कोटी कोटी अंबे माताला नमन करा, दुर्गा माताला नमन करा आणि ही कथा परत पुन्हा ऐका. अशा कोटी कोटी अंबे माता सर्वेश्वरीला नमन करते आणि हे संपूर्ण विश्व तिच्या अधीन आहे. चैतन्य शक्तीपासून आपण तयार झालेलो आहे. या बाबतीत यत किंचित सुद्धा शंका नाहीये. नीटपणे समजून घे. अर्धा श्लोकात भागवत, फक्त अर्ध्या श्लोकात एवढं देवी भागवत पुराण निर्माण झालेलं आहे, ते विस्तारपूर्वक झालेलं आहे. तर अर्धा श्लोक जो देवीने मला सांगितला त्याचं पूर्ण देवी भागवत पुराण निर्माण केलं. आधी करून युगात त्याचा विस्तार केला गेला आहे आणि पुढे न पुढे चालू राहील. व्यास म्हणतात, हे विष्णूकडून ऐकलेले भागवत ब्रह्मदेवाने नारदाला सांगितले. नारदांकडून ते मला मिळाले. मग मी 12 स्कंदामध्ये त्यांचा विस्तार केला आहे. मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की या देवी भागवत पुराणामध्ये 12 स्कंद आहे. 12 स्कंद म्हणजे एक कथामध्ये 12 अध्याय, 20 अध्याय, 15 अध्याय, तसे या 12 स्कंद आहे. तर या 12 स्कंदामध्ये विस्तार केला आहे. तेव्हा माझ्या भाग्यवान पुत्रा, तू ते पठन कर. ते 5 लक्षांनी उत्तम आहे. उत्तम पैकी देवीचं चरित्र आहे. जो भाग्यवान आहे, खूपच भाग्यवान आहे, ज्याचे काही जन्माचे पुण्य आहे, तोच फक्त देवीचे चरित्र श्रवण करू शकतो. आणि त्याच्या नशिबाच्या रेखा सुद्धा ज्या उलट्या असतील त्या सीध्या होऊन जातात असं व्यासांनी सांगितलं. म्हणून तू देवीचे चरित्र श्रवण कर. तत्वज्ञानरूपी रसाने भरलेले असे ते सर्वात श्रेष्ठ देवीचे चरित्र व्यथार्थाचे भंडार आहे. असे पवित्र धर्मशास्त्रासारखे आहे, वृत्तासारखे व्यथाचे आख्यान यात आहे. आणि ते शिवाय इतरही कथा खूप आहेत आणि ब्रह्मविद्येच्या जणू ठेवच आहे. तसेच संसाररूपी सागरात याच्या साह्याने पार पडतो. हे तू महाबुद्धिमान असल्यामुळे याचा स्वीकार करण्यास पात्र आहे. यातील 18,000 श्लोक मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की याच्यामध्ये देवी पुराणांमध्ये किती हजार श्लोक येणार आहेत, तर 18,000. गणेश पुराण खूप छोटं होतं. गणेश पुराण आपलं 10 दिवसात वाचलं गेलं, पण देवी पुराण 18,000 श्लोक 10 दिवसात कसे शक्य आहे? तर 10 दिवसात 18,000 श्लोक बोलणे मला पण आणि तुम्हाला बी श्रवण करणे खूप कठीण आहे. व्हिडिओ खूप मोठे होतील, खूप लॉंग चालतील, पण तुम्ही देवी पुराण संपूर्ण ऐकण्याचे करावे. 20 दिवस लागो, 25 दिवस लागो, दिवाळी येवो, पण संपूर्ण देवी पुराण हातात घेतलं आहे. तुम्ही ऐका की नका ऐका, पण मी देवी पुराणच टाकेल, कारण संपूर्ण देवी पुराण हातात घेतलं आहे. अपूर्ण पुराण ठेवता येणार नाही.
जितके व्हिडिओ होतील तेवढे व्हिडिओ तुम्हाला ऐकायचे आहे. अपूर्ण देवी पुराण ऐकू नका, सर्वांनी ऐकण्याचे करावे. आपल्या पदरी एवढ्या जन्माचे पुण्य आहे म्हणून आपण हे देवी पुराण ऐकतो आहे आणि आपण खूप स्वतःला भाग्यवान समजा की आपण हे देवी पुराण आपल्याला ऐकायला मिळतं आहे. एवढ्या छान आणि स्पष्ट आणि एक शब्द सुद्धा मी सोडणार नाही. 18,000 श्लोक पूर्ण तुम्हाला ऐकवेल. म्हणून महाबुद्धिमान असल्यामुळे ज्यांच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यालाच हे देवी पुराण ऐकायला भेटेल. 18,000 श्लोक आहेत. अज्ञानाचा नाश करणारे आहे, अंधाराचा नाश करणारे आहेत आणि दरिद्राचा नाश करणारे देवी पुराण अशा ज्ञानरूपी सूर्याचा बोध करणे असल्यामुळे तू त्यांचा संग्रह करव. सुख शांती देणारे आहे हे देवी पुराण, दीर्घ आयुष्य देणारे आहे हे देवी पुराण, कल्याणकारी देवी पुराण आहे. म्हणून हे वाचणाऱ्याने व ऐकणाऱ्यांची मुलं खूप वृद्धी करतात आणि त्यांच्या घरी 7 पिढ्यांपर्यंत धनधान्याची वृद्धी असते. जो कोणी हे देवी पुराण ऐकतो, कोणाला सांगतो, कोणाला शेअर करतो, त्याच्या घरात 7 जन्मापर्यंत मुलं राहतात, नातू मुलं वृद्धी करतात, त्यांचा वंशवेल वाढतो आणि दरिद्रता त्यांच्या घराला सुद्धा आसपास येत नाही आणि पैशांची धनधान्याची बरकती भरून राहतो. लोमहर्षणाचा हा सूत नावाचा माझा धर्मश्रेष्ठ शिष्य तुझ्याबरोबर याचा अभ्यास करेल. या देवी पुराणांचा सूत म्हणतात. आम्ही दोघांनी व्यासांकडून ही पुराणे ऐकली, आत्मसात केली. नंतर शुक आश्रमातच होता, पण जणू काही दुसरा नारदच असा तो. कर्माप्रमाणे शरीराबंधनात असल्यामुळे सुखी मात्र होऊ शकला नाही. तो तहान व भुकीची जाणीव विसरून तासानं तास कुठेतरी शून्यात नजर लावून बसून राही. अशी त्याची चिंतातूर अवस्था पाहून व्यासांनी विचारले, पुत्रा तू कसला विचार करीत असतो? तुला चिंता तरी कोणती आहे? एखाद्या कर्जबाजारी जसा विचारातच पडलेला असतो तू असा चांगला का राहत नाहीस? मोकळं का बोलत नाही? तुझ्यावर काही आहे का? तसा तू नेहमी काळजीच करताना दिसतो. म्हणून मन केव्हा बी प्रसन्न ठेवावे. किती बी काही बी संकट येवो मन प्रसन्न राहू द्या. जीवन हे संघर्षाचं आहे, स्ट्रगल करण्याचंच आहे. म्हणून केव्हा बी पुरपोथी पुराण ऐकून आपले मन प्रसन्न करावे. असे हे व्यास त्या मुलाला सांगत आहे की तू कर्जबाजारी आहे का? तू विचारात गळलेला आहे का? नेहमी काळजीच करताना दिसतो, नेहमी तुझा चेहराच उतरलेला दिसतो. तू एवढा समर्थ पिता असताना असं दुःखी का होतोस? सुखाचा भोग घे, शास्त्रात सांगितलेल्या ज्ञानाचा जरूर विचार कर, पण अनुभवाची त्याला जोड दे. माझ्या उपदेशाने जर तुझ्या शंका निरासन होत नसेल तर मग असं कर की जनकाच्या मिथिलेकडे जा. राजा जनक आहे तर राजा जनकाच्या मिथिलेकडे जा आणि तो जनक नावाचा राजा ज्ञानाचा सागर आहे, असा मोठा विदेह महात्मा आहे. तोच तुझा मोहाचा नाश करू शकेल. ते सत्यवचनी आहे. त्याच्यापाशी जा आणि आपल्या शंका निवारण कर. राजा जनक, सीताचा जन्म झालेले राजा जनक कोण आहे? सीता मातेचे वडील. त्याचे नीटपणे वर्ण श्रमधर्माची तत्वे विचारतो. राजश्री ब्रह्मज्ञानामध्ये श्रेष्ठ असणारा, सत्य तेच बोलणारा, शांत आणि जीवनमुक्त असा योगी आहे. शुकाने विचारले, हे धर्मनिष्ठा, मला तरी हे सर्व ढोंगच वाटते. राज्य सुख भोगणारा विदेही कसा बी असू शकेल? हे सर्व माझ्या वांझेच्या मुलासारखे खोटे वाटते. ब्रह्मज्ञानी विदेही राज्य कसा काय करू शकतो? तो राजा पाण्यातील कमळाच्या पाण्यासारखा संसारात अलिप्त कसा राहतो? ते खरोखर आता प्रत्यक्ष जाऊन पाहिलेच हे पाहिजे. तर श्रेष्ठ भक्त आणि जनक राजा सोंगताप्रमाणे मोक्ष समजतो. उपयुक्त वस्तू ही मुक्त कशी करतात? करता अकर्ता कसा होऊ शकेल? इंद्रियांचा व्यवहार कसा सोडता येईल? आई, मुलगा, भाऊ, बहीण, व्यभिचारणी यातला भेद कसा जाईल? आणि भेद जर जात नसेल तर मुक्ती कुठून मिळणार? कडू व गोड, खारट, आंबट, तिखट या चवी जिभेला कळणारच ना. थंडी, उष्णता, सुख दुःख जर जाणवत असतील तर मग मला असे सांग की मुक्तीला काही अर्थ राहील काय? शत्रू, मित्र, वैर, प्रेम असं तर राजा व्यवहार करू शकेल का? तपस्वी आणि चोर हे सारखेच कसे मानता येतील? आणि जर तसे मानता येत नसतील तर तो मुक्त कसा होईल? असा कुणीतरी अजूनपर्यंत पाहिला नाही. प्रपंच करून राजा मुक्त कसा, हीच माझी शंका आहे. आता तुम्ही सांगितलेल्या राजाचे गुण ऐकून माझी उत्कंठा वाढली आहे. म्हणून शंकेचे निरसन होण्याकरता आताच मी मिथिले नगरीकडे जातो. तर मित्रांनो, आपण याच्यात 1 ते 15 अध्याय ऐकले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये तुम्ही कुठून ऐकता आहात जय माता दी नक्की करा. भेटूया अजून छोट्याशा माहितीसोबत, छोट्याशा व्हिडिओसोबत. जय माता दी.